अंगावर शहारे आले, की आपणच स्वतःला एवढ्या मोठ्या छान गेटअपमध्ये बघतो, आईच्या गेटअपमध्ये बघतोय. आई भारावून गेलेली, कारण आम्ही स्वतः देवीचं खूप करतो, देवींना मानतो. लहानपणापासून आम्ही देवधर्म खूप करतो, तर श्रद्धा खूप होती आमची लहानपणापासून. कधी योग आला नाही आणि आला तो डायरेक्ट आईचा योग आला, की आईनी मला निवडलं तिच्या सेवेसाठी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आई तुळजाभवानी ही मालिका कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर या मालिकेत जी मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा काळे आहे. कशी आहेस? नमस्कार, बरी आहे, खूप छान आहे. काय सांगशील, पहिली लीड मालिका भेटली आणि जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा काय भावना होत्या मनात? खूप छान वाटत होतं स्वतःला ही भूमिका साकारताना बघून. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. अंगावर शहारे आले, की आपणच स्वतःला एवढ्या मोठ्या छान गेटअपमध्ये बघतो, आईच्या गेटअपमध्ये बघतोय. पण आई आणि बाबांनी जेव्हा घरच्यांनी हा प्रोमो पाहिला तेव्हा ते किती भारावून गेले आणि त्यांनी तुझं कसं कौतुक केलं? पहिला प्रोमो बघताना मी कोल्हापूरला होते, शूट चालू होती आमची आणि गणपती विसर्जन चालू होतं. ते लोक नुकतंच निघत होते आणि मला कॉल आला, की 5 मिनटामध्ये प्रोमो येणार आहे, आऊट होणार आहे. मी पटकन घरी फोन केला, की आई प्रोमो आऊट होणार आहे, तुम्ही थांबा. तर गणपती विसर्जन थांबवून सगळ्यांनी खुर्च्या मांडल्या आणि समोर बसले आणि सगळे बघत होते आणि मला व्हिडिओ कॉल करून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, की तुला असं बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती सगळ्यांची. हे बघताना म्हणजे व्हिडिओ कॉलवरच तुझ्या अंगावर, मला हे ऐकून अंगावर शहारे आले, तुझ्याही आले असतील. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सगळे असे टक लावून बघत होते. पण जेव्हा तू स्वतःला पहिल्यांदा या रूपात पाहिलंस तेव्हा तुला काय वाटलं? अंगावर शहारे आले. आणि फोटो कोणाला पहिला पाठवलास? आईला. आईच्या काय रिॲक्शन होत्या? आई भारावून गेलेली, कारण आम्ही स्वतः देवीचं खूप करतो, देवींना मानतो. लहानपणापासून आम्ही देवधर्म खूप करतो, तर श्रद्धा खूप होती आमची लहानपणापासून. आई खूप भारावून गेलेली मला तसं बघून. पण तू खूप छान क्लासिकल डान्सर आहे, विशारद झाली आहे आणि तू आत्ता जस्ट सांगितलं की तुझी आई विशारद आहे आणि आईकडनं तू ही कला अवगत केली आहेस. तर मग त्या कलेचा आणि ह्या भूमिकेचा म्हणजे किती सिमिलरिटी आहे? सिमिलॅरिटी तर खूप आहे, कारण की आपण भरतनाट्यममध्ये बघायला गेलो की देवधर्म वगैरे आपण खूप दाखवतो आणि त्याचे जे एक्सप्रेशन्स असतात ते देवीसाठी, म्हणजे जो क्रोध असतो, जे स्मितहास्य असतं, खूप जास्ती सिमिलर आहे. तर मला खूप मदत झाली भरतनाट्यम, कथ्थक ह्या गोष्टीची ही मालिका साकारण्यासाठी. पण मी सोशल मीडियावर ना तुझी एक पोस्ट बघितली, ती तू 2019ला पोस्ट केलेली, जे तुझा लुक असाच होता. तर तेव्हापासून मॅनिफेस्ट केलेलं की अशी एखादी भूमिका माझ्या वाट्याला यावी? मला वाटायचं असं की मायथो करायचं आहे मला कधीतरी, पण कधी योग आला नाही आणि आला तो डायरेक्ट आईचा योग आला, की आईनी मला निवडलं तिच्या सेवेसाठी. खूप छान वाटलं ते. म्हणजे मॅनिफेस्ट केलेलंच तू? हो, डोक्यात होतं की नाही काहीतरी होईल, काहीतरी करेन मी, आणि ते घडलं. आपोआप घडलं, समोरूनच घडलंय ते. पण या भूमिकेसाठी जेव्हा विचारलं गेलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती आणि किती शॉकिंग होती की अरे, जे मी मॅनिफेस्ट केलेलं ते मला अखेर मिळालंच? स्वप्न बघावीत, स्वप्न पूर्ण होतात. मी सगळ्यांना सांगेन, स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात आणि बस स्वप्न होतात पूर्ण. पण कॉल आलेला तेव्हा काय घडलेलं? मला विचारलं की अशी अशी मालिका आहे, तू करणार का? तर मी तेव्हा बोलले की हो, मी करेन. मग त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि सांगितलं की तुम्ही हे ऑडिशनसाठी प्रिपेअर व्हा. पण मी ते स्क्रिप्ट बघून घाबरून गेले, कारण मी कधीच केलं नव्हतं डायलॉग वगैरे बोलणं. मला माहीतच नाही आहे ते. तर मी सांगितलं की माझ्याकडून नाही होणार. मग सचिन सर स्वतः माझ्याशी बोलले की नाही, तू करू शकतेस, तू एवढं छान करतेस वगैरे. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, खूप सपोर्ट दिलं आणि मग मी दिली ऑडिशन आणि पहिल्याच लुक टेस्टला मला सांगितलं गेलं की ऑलमोस्ट तू फायनल आहेस. तेव्हा मी बाबाकडे बघितलं की बाबा, हे घडतंय का खरंच? खूप वेगळा अनुभव होता तो. अंगावर शहारे येण्यासारखा अनुभव होता. पण खूप छान वाटतं की म्हणजे तू एवढं असं केल्यानंतर तुला ही मालिका मिळाली. जसं तू मगासपासून बोलते की आम्ही देवीचं खूप करतो, तर देवीकडे काय मागितलं आहेस? देवीकडे काही मागत नाही मी देवीकडे. बस तू लक्ष ठेव सगळ्यांवरती. तू आहेस हे आम्हाला जाणवू दे. आशीर्वाद असू दे बस.
पण आता स्त्रीला एक देवीचं रूप, दुर्गेचं रूप बोललं जातं आणि आता सिच्युएशन काय घडतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याबद्दल काय सांगशील की स्त्री म्हणून जशी तू मालिकेत आम्हाला दिसणार आहे की तुळजा दृश्यांचा नाश करते, तर तसं आता एखादी स्त्री म्हणून तू इतरांना काय सांगशील? स्वतःला कधी दुबळं समजू नये. तुम्ही सगळं करू शकतात. कधीच मागे पडू नका. जे समोर येते त्याला सामोरे जा. कधीच कमजोर समजू नका स्वतःला. तुम्ही सगळं करू शकता आणि तुम्ही करणार. वा, खूप छान. असंच एखादं रूप तुझं आम्हाला या मालिकेत बघायला मिळेल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मालिका बघा. आपल्या आईनी पृथ्वीवर येऊन किती प्रकारचे असुरांचे विनाश केलेत. तिने किती मदत केली आहे सगळ्यांची आणि सगळ्यांची आई ती कशी बनली आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. बघत राहा कलर्स मराठीवरती. आई तुळजाभवानी रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर. खूप छान. थँक्यू सो मच. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.